प्रश्न पहिला. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात झाला होता? पर्याय ए. मालेगाव, बी. जुन्नर, सी. बार्शी, डी. बारामती. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी. जुन्नर. प्रश्न क्रमांक 2. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबांचे नाव काय होते? पर्याय ए. संभाजी भोसले, बी. शहाजी भोसले, सी. बाबाजी भोसले, डी. मालोजी भोसले. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय डी. मालोजी भोसले. प्रश्न क्रमांक 3. छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याचे कितवे छत्रपती होते? पर्याय ए. पहिले, बी. सातवे, सी. दुसरे, डी. तिसरे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय ए. पहिले. प्रश्न क्रमांक 4. रायगड या किल्ल्याचे जुने नाव काय होते? पर्याय ए. जावळी, बी. तोरणा, सी. रायरी, डी. माऊली. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी. रायरी. प्रश्न क्रमांक 5. स्वराज्याचे पहिले सरसेनापती कोण होते? पर्याय ए. तानाजी मालुसरे, बी. येसाजी कंक, सी. नेतोजी पालकर, डी. बाजीप्रभू देशपांडे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी. नेतोजी पालकर. प्रश्न क्रमांक 6. छत्रपती शिवाजी महाराजांना एकूण किती पत्नी होत्या? पर्याय ए. 3, बी. 5, सी. 1, डी. 8. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय डी. 8. प्रश्न क्रमांक 7. पुरंदराच्या तहावर स्वाक्षरी करून छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलांना किती किल्ले दिले? पर्याय ए. 30 किल्ले, बी. 35 किल्ले, सी. 7 किल्ले, डी. 23 किल्ले. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय डी. 23 किल्ले. प्रश्न क्रमांक 8. छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या किल्ल्यावर स्वराज्याची शपथ घेतली होती? पर्याय ए. रायरेश्वर, बी. प्रतापगड, सी. जयगड, डी. राजगड. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय ए. रायरेश्वर. प्रश्न क्रमांक 9. छत्रपती शिवाजी महाराजांनी एकूण किती गडकिल्ले जिंकले होते? पर्याय ए. 270 किल्ले, बी. 360 किल्ले, सी. 250 किल्ले, डी. 300 किल्ले. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी. 360 किल्ले. प्रश्न क्रमांक 10. छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू कोणत्या दिवशी झाला होता? पर्याय ए. 3 एप्रिल 1680, बी. 6 जून 1670, सी. 19 फेब्रुवारी 1650,
डी 6 जून 1674. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय ए 3 एप्रिल 1680. मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी.